याच्यातून लक्षात येतं आहे की संपूर्ण भुसावळ शहरच नव्हे तर संपूर्ण भारत राष्ट्र किती राममय झालेलं आहे. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन दांडे आले. पक्षविरोध अशी ही रॅली होती आणि हजारोच्या संख्येने आज इथे राम भक्त या रॅलीमध्ये सर्वजण आले होते.
वर्षानंतर श्री रामाचं पुन्हा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या निवासामध्ये आगमन होत आहे, त्याची प्रतिष्ठा होते आहे. संपूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी केली जाते आणि तो संपत्ती आज 21 तारखेला भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव सुरू झालेला आहे आणि संपूर्ण शहरातून रॅली काढण्यात आलेली आहे. सगळ्या राम भक्तांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. कुठलाही पक्ष नव्हता, कोणी नव्हतं. सगळ्या राम भक्तांनी स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये सहभाग घेऊन ही ऐतिहासिक रॅली भुसावळमध्ये आज झालेली आहे. असंच चित्र तुम्हाला भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरात दिसणार आहे. घरोघरी दिवे लावले जात आहेत, घरोघरी रांगोळ्या काढल्या जात आहेत, पताका लावल्या जात आहेत. सगळ्या देशामध्ये प्रभू श्रीरामाचा आगमनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. आज भुसावळ शहरामध्ये ऐतिहासिक रॅली निघाली, काय सांगाल? आपल्या सर्वांना माहिती आहे की 22 तारखेला प्रभू श्रीराम आपल्या स्वतःच्या घरामध्ये जात आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या निमित्ताने आज भुसावळमध्ये अत्यंत भव्य अशी रॅली झाली. सर्व सनातन हिंदू धर्माचे विचाराचे नागरिक याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि याच्यातून लक्षात येतं आहे की संपूर्ण भुसावळ शहरच नव्हे तर संपूर्ण भारत राष्ट्र किती राममय झालेलं आहे. या निमित्ताने 22 जानेवारीच्या आपल्या या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जय जय श्रीराम. आज आपण सर्व पक्ष या ठिकाणी, कोणतेही पक्ष विरोध आपण म्हटलं की भारतीय जनता पार्टीची रॅली होती नाही, परंतु उबाडाच्या शहरात दीपक दांडे यांचं म्हणणं पडलं की आम्हाला कोणत्या प्रकारची सूचना नव्हत्या, माहिती नव्हती, ही रॅली सर्व पक्षीय नव्हती.
संपूर्ण सोशल मीडियामध्ये तुम्ही जेही पोस्ट पाहत असाल, कुण्या एका व्यक्तीने अशी सोशल मीडियावरनं किंवा वृत्तपत्रातनं किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातनं भारतीय जनता पक्षातर्फे रॅली आहे असं म्हटलेलं दाखवा किंवा सर्व प्रकारे आम्ही रामभक्तांच्या वतीनं ही रॅली काढत आहोत आणि जे राम भक्त असतील ते आलेत, ज्यांची रामावर श्रद्धा नसतील ते कारण शोधतायत, आम्हाला बोलवलं नाही. आता एखाद्याच्या मंदिरात जाताना देवाने तुम्हाला निमंत्रण पाठवलं पाहिजे का? प्रभू रामचंद्राचा जय घोष करण्यासाठी तुम्हाला निमंत्रणाची गरज काय? तिथं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन दांडे आलेत, त्यांना काय असं स्पेशली निमंत्रित दिलं जातं, पण ते खरं राम भक्त म्हणून आलेत. ज्यांच्यामध्ये रामाचा DNA आहे ते आलेत, ज्यांच्यामध्ये बाबराचा असणं असेल ते आले नसतील, हा त्यांचा विषय, त्याच्याबद्दल मला फारसं काही बोलायची गरज नाही. जसं की आपण सर्वांनी आज पाहिलं की भुसावळ शहरातून जी सकाळी 9 वाजेची जी रॅली निघाली, हजारोने पब्लिक स्वयंस्फूर्तीने आज इथे आलेली होती. आणि विषय म्हणजे एका हिंदू समाजाने केलेल्या आव्हानानुसार की प्रभू श्रीरामांचे प्राणप्रतिष्ठेनिमित्त ही रॅली हिंदू समाजातर्फे आयोजित केलेली आहे. सर्व राम भक्तांनी यावं, पक्षविरुद्ध अशी ही रॅली होती आणि हजारोच्या संख्येने आज इथे राम भक्त या रॅलीमध्ये सर्वजण आले होते. आणि जसं की आज जसं रॅलीचा तुम्ही माहोल पाहिला, शहरामधलं जर तुम्ही वातावरण बघाल तर सर्वकडे पूर्ण भुसावळ शहर सजलेलं आहे. आणि आपण वर्षभरात एक दिवाळी म्हणतो ती लक्ष्मीपूजनाची, पण आता जी दिवाळी बनणार ते उद्याची म्हणजे 22 जानेवारीची राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेची. तर मी सर्वांना आवाहन करतो की उद्याच्या दिवशी सर्वांनी आपल्या घरी दिवे लावावे, फटाके फोडावे, गोडधोड बनावे आणि लक्ष्मीपूजना व्यतिरिक्त ही दुसरी दिवाळी आपण जोराने साजरा करूया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय. नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए, राम आएंगे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए, राम आएंगे. नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए, राम आएंगे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए, राम आएंगे. बांधून आज उशाला झालो पॉवरफुल, आम्ही भीत नाही कुणाच्या बाला, करू बत्ती गुल. आम्ही घाबरत नाही कोणाला, का देतो सहूल. आम्ही नोकर नाही हो तुमचे, आता आमचाच रूल. अंगावर आला शिंगावर घेऊ, दणका देऊन तुला सबका टाइम आएगा भावा, का तू करतो दगा. हर घर में हुए कहना, हर घर में हुए कहना, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में हुए कहना, एक ही नारा गूंजेगा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.